त्यामुळे पक्षाचा आदेश सर्वोच्च की आमदारांचं वैयक्तिक मत सर्वोच्च, या महत्वाच्या मूलभूत प्रश्नाचं उत्तर या केसच्या निकालामध्ये मिळणं अपेक्षित आहे. जर पक्षाच्या आदेशाशी आमदार सहमत नसतील तर त्यांनी काय करावं, या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आमदारांची स्वायत्तता मान्य केली तर मग प्रतोद जो आदेश देतो त्याला अर्थ काय, हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचं उत्तर कदाचित त्यातून मिळेल. सभागृहामध्ये आमदारांनी कुणाच्या बाजूने मतदान करावं हा निर्णय पक्षाध्यक्षाचा असावा की सभागृह नेत्याचा असावा, याचंही उत्तर मिळू शकतं. प्रतोदाने दिलेले आदेश जर पाळले नाहीत तर आमदारकी आपोआप रद्द होऊ शकते का, याचंही उत्तर मिळेल. एखाद्या मुद्द्यावर सभागृहामध्ये मतदान न करण्याचा अधिकार हा आमदारांना आहे का, कारण व्हीपचा मुद्दा, प्रतोदाचा मुद्दा इथं फार महत्वाचा आहे. त्याचं उत्तर मिळू शकतं. केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येवर पक्ष कुणाचा हे ठरवता येणार का, या सगळ्यात महत्वाच्या आणि कळीच्या मुद्द्याचं उत्तरही इथेच मिळू शकतं. एका पक्षाच्या अंतर्गत मतभेद असतील तर विश्वासमत घेण्याचे आदेश देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे का, हाही सवाल आहे. काहीही झालं तरी विरोधी पक्षानं अविश्वास प्रस्ताव आणण्याची वाट राज्यपालांनी पाहावी का, हाही सवाल आहे. पक्ष आणि चिन्ह देताना निवडणूक आयोगानं निकष कोणते लावले पाहिजेत, याही महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि केवळ सभागृहात किती सदस्य आहेत, यावर पक्ष कुणाचा हे निवडणूक आयोगानं ठरवावं का, याही घटनात्मक प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं.